तर खंडणीखोर वाल्मिक कराडलाच एका व्यक्तीनं धमकी दिल्याची माहिती मिळतेय। शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीनं कराडला धमकी देऊन 15 लाखांची खंडणी घेतल्याची माहिती आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। शिवराज बांगर यानं कराडकडनं खंडणी वसूल केली होती असा FIR बाहेर आलाय। शिवाजी बांगर वारंवार कराडला समक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉलवरनं धमकी द्यायचा। पैसे देणे तर तुला मारून टाकेन अशी ही धमकी शिवराज बांगरनं कराडला दिली होती। कराड देखील कोणी धमकी देऊ शकतं हे माझ्या बुद्धीलाच पटत नाही असं मात्र दमानिया यांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे। आज सकाळी 8:30 वाजता ही यात्रा मसाजोग इथे पोहोचणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या पदयात्रेला सुरुवात होईल। या सद्भावना यात्रेमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत।